नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं प्रीती चाटे या चॅनलमध्ये। तर मी IKEAचा टूर दिला होता, तो व्हिडिओ सगळ्यांना खूप आवडला आणि त्याच्यानंतर काही दिवसातच मी एक पोस्ट टाकली होती की IKEA सारख्या अजून अशाच शॉप्सचे तुम्हाला टूर हवे आहेत का? तर बऱ्याचशा लोकांनी इंटरेस्ट दाखवला होता। खरं तर हा व्हिडिओ मी शूट करून बरेच दिवस झाले, पण काही कारणांमुळे मला तो एडिट करायला जमलं नाही। पण आता फायनली मी तुम्हाला नीलकमल होम्सचा टूर देणार आहे। कुठल्या वस्तू किती किमतीमध्ये आहेत किंवा ओव्हरऑल त्यांची प्राइसिंग कशी आहे किंवा त्यांची क्वालिटी कशी आहे, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि हा सगळ्यात शेवटी मी IKEA मला चांगलं वाटलं की नीलकमल होम्स हे मी तुम्हाला सांगणार आहे। तर आता वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नीलकमल होम्स हे मगरपट्ट्यामध्ये अमेनोरा मॉल येथे वेस्ट ब्लॉक मध्ये आहे। नीलकमल होम्समध्ये 50% डिस्काउंट होतं, काही गोष्टींवर 60% सुद्धा होतं, जसं की बेडशीट्स वगैरे, नॅपकिन्स। तर ह्या ज्या किमती तुम्हाला दिसत आहेत तर ह्या डिस्काउंटेड प्राईस आहेत। इथे खूप वाईड रेंज आहे डायनिंग टेबल्स, सोफाज आणि बेड्सची सुद्धा। हा वुडन टॉप असलेला डायनिंग टेबल आणि ह्याच्या चेअर्स आहेत त्या फॅब्रिक आहेत। आणि हा 6 सीटर डायनिंग टेबल, मार्बल टॉप आणि लेदर चेअर आहेत आणि जवळपास 1.5 लाख ह्याची किंमत आहे। ती किंमत डिस्काउंटेड आहे। मला थोडंसं हे ओव्हर प्राइस्ड वाटतंय। त्यानंतर हे कपाट 18,500चं, साईज बऱ्यापैकी मोठी आहे पण क्वालिटी ठीकठाकच आहे। वेगवेगळ्या प्रकारचे स्टोरेज युनिट सुद्धा इथे अवेलेबल आहेत। ह्याची क्वालिटी खूप छान होती आणि फॅन्सी डिझाईन आहे एकदम। हे सुद्धा एक स्टोरेज युनिट आहे, ह्याची पण क्वालिटी चांगली होती। ह्या सगळ्या प्राइसेस ज्या आहेत त्या डिस्काउंटेड आहेत। मला हे थोडंसं हायर प्राईजला वाटतं। प्रत्येक गोष्टीच्या किमती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत जाते। हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून त्याच्या किमती बघू शकता। सोफा सेट्समध्ये सुद्धा यांच्याकडे खूप वाईड रेंज आहे। हा राऊंड डायनिंग टेबल, ज्याच्या चेअर लेदरच्या आहेत आणि वुडन डायनिंग टेबल आहे। ह्या वुडची क्वालिटी छान आहे आणि याची प्राइस आहे 35,900। हे काही बेड्स आहेत, बेड्समध्ये सुद्धा वेगवेगळे डिझाईन्स अवेलेबल आहेत। फ्लुटेड स्टोरेज युनिट हे सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। हे लो हाईट स्टूल्स, ज्यामध्ये स्टोरेज स्पेस सुद्धा आहे। याची डिस्काउंटेड प्राइस आहे 5,290। बाल्कनी डेकोरेशनसाठीचा हा सेपरेट छोटासा सेक्शन सुद्धा तिथे आहे। आणि आता हे काही रिक्लायनर सोफाज आहेत। आता आपण किचनच्या गोष्टींकडे वळूया। हे काही स्टोरेज बॉक्सेस आहेत, ज्यांची प्राइस 129, 199, 299, 349 अशा वेगवेगळ्या किमती आहेत। तुम्ही हवं तर व्हिडिओ पॉज करून याच्या किमती बघू शकता। काहींचं मटेरियल ग्लास आहे आणि काहींचं फायबर आहे। इथे ग्लासेसचे खूप छान डिझाईन्स होते आणि व्हरायटी पण खूप होती। प्राइसेस सुद्धा बऱ्यापैकी रिझनेबल होत्या। वेगवेगळ्या शेप्सचे ग्लासेस आणि खूप फॅन्सी डिझाईन्स आहेत। आणि आता क्रॉकरी, मला इकडचं सगळ्यात जास्त क्रॉकरी आवडते। त्यांच्याकडे खूप छान डिझाईन्स आणि एकदम लेटेस्ट व्हरायटी आहे। हे सगळे प्रीमियम क्वालिटीचे डिनर सेट्स आहेत। हे वेगवेगळे ग्लासेस, ज्याच्यावरती 30% डिस्काउंट होतं। हे वेगवेगळे पॅन्स आहेत, कढया, कुकर, नॉनस्टिक आणि स्टीलमध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी यांच्याकडे आहे। इलेक्ट्रिक कुकर्स असो किंवा मिक्सर्स, हे सुद्धा। या सेक्शनला सगळ्या कटलरीज आणि बेकिंगच्या वस्तू आहेत। हे प्रिंटेड कंटेनर्स
सेम डिझाईन्स पण वेगवेगळ्या वस्तू आहेत. खूप सुंदर आहे हे कलेक्शन. प्राइसेस थोड्या हायर आहेत, पण डिझाईन खूप छान आहे आणि क्वालिटीसुद्धा. आता आपण होम डेकोर आयटम्स बघूया. जर तुम्ही रिनोव्हेशनचा किंवा इंटिरियर डिझाईनचा प्लॅन करत असाल तर इथे एकाच कलर कॉम्बिनेशनमध्ये खूप वेगवेगळे आर्टिफॅक्ट्स आणि शो पीसेस अवेलेबल आहेत. यासाठी तुम्ही नक्कीच इकडे एकदा व्हिजिट करायला हवं. कॅन्डल होल्डर्ससुद्धा खूप सुंदर सुंदर आहेत. प्राइसेस डिस्काउंट असूनसुद्धा हायर आहेत, पण डिझाईन आणि कलेक्शन खूप छान आहे. खूप फॅन्सी कोस्टर्स किंवा टिश्यू होल्डर्स, टेबल रनर्स, वुडन ट्रेज आणि वुडन टिश्यू होल्डर्स किंवा प्रिंटेड टिश्यू होल्डर्ससुद्धा खूप सुंदर आहेत. हे एअर डिस्पेन्सर्स आहेत. सिरॅमिक आणि फायबर दोन्ही मटेरियलमध्ये अवेलेबल आहे. हे काही एंट्रन्ससाठीच्या वस्तू, प्लांटर्स वगैरे. हे पोळी किंवा पराठा ठेवण्यासाठी आहे. हे काही बेकिंग ग्लोव्ज. डिझाईन्स तर सुंदरच आहेत. इकडे सगळं फर्निशिंगचं सामान आहे, जसं की पडदे, बेडशीट्स वगैरे किंवा कुशन कवर्स आहेत. हे खूप सिम्पल असे कुशन कवर्स आहेत. फॅन्सीसुद्धा कुशन कवर्स इथे अवेलेबल आहेत. याच्यावरती सुद्धा डिस्काउंट चालू आहे. हे होम डेकोर आयटम्स खूप युनिक आहेत आणि खूप सुंदर आहेत. क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. फोटो फ्रेम्स असो किंवा काही वॉल हँगिंग्ज असो, वेगवेगळ्या पेंटिंग्ज आहेत, ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग्ज वगैरे. आणि हे काही वॉल फ्रेम्स, ह्याचीसुद्धा खूप वाईड रेंज आहे. मेटल वॉल हँगिंग्स, क्लॉक्समध्ये सुद्धा भरपूर व्हरायटी इथे आहे. जसं मी आत्ता सांगितलं, आर्टिफॅक्टसुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. सेम कलर कॉम्बिनेशनमध्ये आहेत. जर तुम्हाला घराचं इंटिरियर करायचं आहे तर नक्कीच तुम्ही इथनं बऱ्याचशा गोष्टी घेऊन जाऊ शकता. नीलकमल होम्सचा टूर तर तुम्ही पाहिला आहे. आता जसं मी दोन्ही गोष्टी कम्पेअर करते, IKEA मधल्या वस्तू आणि नीलकमल होम्स मधल्या, काही गोष्टी ज्या नीलकमल होम्स मध्ये आहेत त्या IKEA मध्ये अवेलेबल नसतील सुद्धा, पण प्राइसिंग पाहता नीलकमल होम्सच्या किमती मला थोड्याशा हायर साईडला वाटतात. तुम्हाला पण असं वाटतं का ते मला कमेंटमध्ये सांगा. मला IKEA जास्त आवडलं, कारण त्यांच्याकडे लोएस्ट प्राइस पासून आयटम्स होते ते हायर प्राइस पर्यंत. त्यांच्या क्वालिटी सुद्धा खूप छान होत्या आणि एकदम फॅन्सी आयटम्स होते, लेटेस्ट डिझाईन्स होते. तसं नीलकमल होम्स मध्ये सुद्धा खूप फॅन्सी आणि छान वस्तू आहेत. त्यांच्या डिझाईन्स पण सुंदर आहेत आणि लेटेस्ट वस्तू तिकडे सुद्धा अवेलेबल आहेत, पण त्यांच्या किमती मला थोड्या जास्त वाटल्या. इकडे पण प्रीमियम क्वालिटीच्या आहेत, पण ओव्हर प्राइस वाटले मला बऱ्याचशा गोष्टी. त्यामुळे मी IKEA प्रेफर करेल. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.